तर दिल्लीत जेनझीच्या आंदोलनाला मिळालेल्या यशाचं ठाकरे बंधूंकडून अभिनंदन करण्यात आलं। विजयी सभेला तरुणाईची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली। जल्लोष सभेसाठी देशभरातून राज्यभरातून तरुणाई एकवटलेली पाहायला मिळाली। प्रत्येक जण या सगळ्यातून वेगवेगळा संदेश देण्याचा प्रयत्न करत असल्याचं देखील पाहायला मिळालं। या सगळ्याचं जेनझी सोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। पाहूयात। आपण पाहतोय की आज जल्लोष सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। काल खरं तर केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा झाला आणि आज आपण पाहतोय की सगळेच तरुणाई जी आहे ती मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानाच्या या सगळ्याच परिसरामध्ये एकवटलेली पाहायला मिळाली। आज तू शिवाजी महाराज बनलायस, कशासाठी काय माहित आहे तुला? कारण की हे लोकांना शिवाजी महाराजांचे विचार आणि शिक्षण विसरले। अगदी। तुझं पूर्ण नाव काय? जियान अक्षय म्हात्रे। आम्ही आलोय बोरिवलीवरनं। आम्हाला जंतर मंतरमध्ये जाता आलं नाहीये, पण आम्ही घरातनं त्यांना फुल सपोर्ट केला होता। आज इकडे येण्याचं मागचं कारण आणि ह्याला शिवाजी महाराज बनवण्याचं मागचं कारण की लोक आहे ना शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांची शिकवण पूर्णपणे विसरलेले आहेत आणि त्याचीच आठवण करून देण्यासाठी आज बाल शिवाजी आलेले आहेत आणि प्रत्येकांमध्ये बाल शिवाजीने जन्म घ्यावा अशी माझी इच्छा आहे। प्रत्येक आईवडिलांना वाटतं की शिवाजी महाराज जन्मावे पण शेजाच्या घरी, पण आताची तरुण मुला मुलीने जो हिंमत दाखवले, दाद दाखवले, तेव्हा प्रत्येकांच्या घरी शिवाजी महाराज जन्मतील आणि सरकार हे बघेल। प्रत्येक वेळी घोटाळा जे करतील त्यावेळी प्रत्येकाने विचार करतील प्रत्येक वेळी आणि नंतर मग पाऊल पुढे करतील। हा विजय म्हणजे एक प्रकारच्या आपल्या दिवाळीत कशी साजरी केली जाते तसा एक टाईपचं दिवाळीचा सण आपण साजरा करतो, कारण आझादी ती महत्वाची असते आणि या स्टुडंटसाठी ती केली। माझा भाचा पण आहे आणि त्याला पुढचं फ्युचर आणि ते ब्राईट करण्यासाठी या एज्युकेशन सिस्टमला सपोर्ट करण्यासाठी आम्ही इथे आलोय। काय आहे नेमका बोर्ड तुझ्या हातामध्ये? अब बारी 40 चोरों की काय नेमका उल्लेख आहे? एकंदरीत पाहायला गेलं तर हे जे सरकार बसलंय हे सरकार एकंदरीत आमदारांना फोडतं, खासदारांना फोडतं आणि त्यांच्याबरोबर न्यूज पेपर जाऊन फोडतं। म्हणजे एकंदरीत पाहायला गेलं तर सगळं फोडण्याची सवय लागली ना, यांना जोडण्याची सवय नाही, यांना फोडण्याची सवय आहे। त्यामुळेच अब बारी 40 करों की आता इथून पुढे अजून नंबर लागतील। काल धर्मेंद्र गेलेत, त्यानंतर नरेंद्र येतील, त्यानंतर देवेंद्र येतील, अशा प्रकारे सगळे द्रभद्री सगळे निघून जातील। तर आपल्या भारताला ना सुपर हिरोजची गरज आहे। ज्या हिशोबाने आता गोष्ट चालली आहे म्हणजे आपला आवाज दाबवला गेला जात आहे। मला तर वाटतं आपण सगळे स्टुडंट्सनी येऊन लढायला पाहिजे आणि तुम्ही सगळे सुपर हिरोज बनलेत। आज एवढ्या महिन्याभराचा हा संघर्ष सुपर हिरोजनी खरं तर दाखवून दिलाय। आपण सगळे स्टुडंट्स सुपर हिरो बनू शकतो आणि आपण लढू शकतो आणि ते आपण दाखवलंच आहे डिझाईन करून। या माध्यमातून सांगू शकतो की एका विशिष्ट प्रकारच्या प्रसार माध्यमांवरती तुम्ही जरा पण विश्वास ठेवू नका आणि देश हा शिकल्यानंतरच मोठा होतो। शिक्षणापासून आता आपलं थांबवलं गेलं होतं, त्यांचीच माणसं बसली होती। त्याच्या व्यतिरिक्त सगळ्यांना मी एक असं सांगू शकतो की चुकीच्या नॅरेटिव्हवरती तुम्ही विश्वास ठेवू नका। यस, मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।